नमस्कार मित्रांनो, मी निलेश गिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, आपण काय केलं, तुमचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा प्रकरण क्रमांक 1 आहे आनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणासंबंधी आपले अगोदर 2 लेक्चर पूर्ण झालेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं की आनुवंशिकता जर समजून घ्यायची असेल तर त्या संबंधी ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या सर्व मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे। आणि जे लेक्चर क्रमांक 2 होतं त्यामध्ये आपण काय केलं की आनुवंशिकता म्हणजे काय असतं, आनुवंशिकतेचा अभ्यास का करायचा आणि आनुवंशिकतेसंबंधीचे विविध शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध याचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यानंतर आपण आनुवंशिकतेचा अभ्यास करत असताना त्याच वेळेस आपण काय केलं होतं, लेक्चर क्रमांक 2 संपत असताना आपण सेंट्रल डोग्मा या मुद्द्याला सुरुवात केली होती। मग आता आपण आज पाहणार आहोत की हा सेंट्रल डोग्मा म्हणजे काय असतं, सेंट्रल डोग्मा म्हणजे कोणत्या कोणत्या प्रक्रिया पूर्ण असतात किंवा कोणते टप्पे असतात, ते टप्पे कुठे पूर्ण होतात आणि सेंट्रल डोग्मा प्रक्रिया होते कशासाठी, या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या प्रकरणामध्ये घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मागच्या 2 लेक्चरची लिंक मी काय दिली या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिलेली आहे, किंवा या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्या 2 लेक्चरची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकता आणि माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय। सेंट्रल डोग्मा म्हणजे मी मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला काय आपल्या शरीराला किंवा आपल्या ज्या पेशी येतात किंवा आपल्या शरीराची रचना होण्यासाठी काय असतं, आपल्या शरीराला प्रथिनांची आवश्यकता असते। आता हे प्रथिनांची आवश्यकता असते तर मग आपल्या शरीरामध्ये प्रथिने तयार झाली पाहिजेत। मग ही जी प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया आहे ही ज्या प्रक्रियेमध्ये होते त्यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा। म्हणजे सेंट्रल डोग्मा काय आहे, प्रथिने निर्मितीची प्रक्रिया। त्याद्वारे काय केलं जातं, बघा आपल्या शरीरामध्ये काय येतात, अनेक पेशी, आपल्याला माहितीये अनेक पेशी एकत्र येऊन आपलं काय झालंय, ऊती तयार होतात, ऊतीपासून अवयव तयार होतात, अवयवापासून अवयव संस्था होते आणि अवयव संस्था एकत्र येऊन आपलं पूर्ण शरीर तयार झालेलं असतं। मग ह्या सर्व अवयव संस्था काय करतात, आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात। मग अवयव संस्था काय करतात, प्रत्येक अवयव संस्थेला वेगवेगळं कार्य आहे। मग प्रत्येक अवयव संस्थेचा सगळ्यात मूलभूत घटक कोणता झाला, पेशी, कारण पेशीपासूनच शेवटी अवयव बनतोय। मग काय झालं, ही जी पेशी आहे ह्या पेशीला पण काय लागतं, कार्य करण्यासाठी प्रथिनांची गरज असते किंवा काही विकारांची गरज असते। विकारे म्हणजे काय, हे काय करत असतात, शरीरामध्ये ज्या विविध प्रकारच्या किंवा विकारांचं कार्य काय असतं की रासायनिक ज्या प्रक्रिया होत असतात, अभिक्रिया होत असतात त्यांचा वेग वाढवणं हे काम असतं विकारांचं। आणि विकार हे काय असतात, एक प्रकारचे प्रथिनेच असतात। मग जर आपली जी पेशी आहे, पेशीमध्ये काय असतात, विविध क्रिया घडत असतात। मग ह्याच्या विविध क्रिया करण्यासाठी पेशीला काय ह्या विकारांची किंवा प्रथिनांची आवश्यकता असते। तसेच आपल्या शरीराची रचना होण्यासाठी किंवा बांधणी होण्यासाठी पण काय आपल्याला प्रथिनांची आवश्यकता आहे। मग हे जे प्रथिनाच्या प्रक्रियेतून तयार केले जातात त्यालाच म्हणतात सेंट्रल डोग्मा। तसंच आपण मागच्या लेक्चरमध्ये अजून काय पाहिलं होतं की डीएनए काय करत असतो, आरएनएच्या मदतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करतो किंवा प्रथिने तयार करतो, म्हणजे हे झालं सेंट्रल डोग्मा। परंतु डीएनए काय करतो, कारण डीएनए कडे काय असते, प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती असते। कुठून आलेली असते ती, मागच्या पिढीकडनं त्या डीएनए कडे आलेली असते। म्हणजे आपण परत पाहिलं की जनुके म्हणजे काय, म्हणजे डीएनए काय असतो, जनुके हा डीएनएचा एक भाग आहे, त्याच्याकडे काय असतो, प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती त्या जनुकाकडे दिलेली असते। म्हणजेच काय, आपण आनुवंशिकता पाहताना हे पण पाहिलं होतं की एका पिढीतील जी जैविक लक्षणे आहेत हे पुढच्या पिढीत किंवा मागच्या पिढीतील पुढच्या पिढीत किंवा एका पिढीतील दुसऱ्या पिढीत हे जैविक लक्षण वाहून नेण्याचं काम कोण करत असतो, जनुके। आणि जनुके कशाचा भाग आहे, डीएनएचा। तसंच मग ह्या जनुका काय करतो, जनुकाकडेच काय असतो, एक कोड असतो किंवा माहिती असते, कशासाठी, एका विशिष्ट प्रकारचं प्रथिने तयार करण्याची माहिती त्या विशिष्ट जीनकडे किंवा विशिष्ट जनुकाकडे असते। म्हणजे काय सांगायचं मला, आपण जे म्हणतो की डीएनए काय करतो, आरएनएच्या मदतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया करतो किंवा आरएनएच्या मदतीने प्रथिने तयार करतो। म्हणजे डीएनए करतो म्हणजेच कोण करतो, हा जनुके। कसे करतो, कारण हा जनुके काय आहे, जनुके हा डीएनएचा भाग आहे आणि जनुकाकडे ती माहिती आहे की एक विशिष्ट प्रकारचा जनुक हा काय करतो, विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाची माहिती स्वतःसोबत घेऊन जात असतो किंवा जात। समजा हा डीएनए, हा काय झाला, एक डीएनएचा छोटासा तुकडा म्हणजेच काय असतो, जीन किंवा जनुके आपण त्याला म्हणतो। समजा हा जनुके 1 आहे, याच्याकडे काय असेल, एक्स प्रकारचं प्रोटीन किंवा एक्स प्रकारचं काय प्रथिने कशा प्रकारे तयार करायचं ती याच्याकडे माहिती असेल। याच्याकडे काय असेल, वाय प्रकारचे प्रथिने कसे तयार करायची ही माहिती याच्याकडे असेल। म्हणजेच काय, जनुके हा काय असतो, डीएनएचा एक छोटासा भाग असतो किंवा एक असा भाग असतो तो काय करत असतो,
एका विशिष्ट प्रकारच्या प्रथिनासाठी कारणीभूत असतो किंवा एका विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाच्या निर्मितीसाठी त्याच्याकडे काय असते, सांकेतिक स्वरूपात माहिती असते. सांकेतिक स्वरूपात म्हणजे कोड म्हणतो आपण त्याला, कोडच्या स्वरूपात काय असते त्याच्याकडे माहिती असते. मग आता पाहूया की या डीएनए पासून ही प्रथिने निर्मितीची प्रक्रिया होते कशी. बघा, प्रत्येक प्रथिनांसाठी वेगवेगळा जीन कारणीभूत असू शकतो किंवा वेगवेगळा काय, प्रत्येक प्रथिने तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जनुकांकडे वेगवेगळी माहिती असू शकते. म्हणजे विशिष्ट प्रकारचे प्रथिने तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा जनुक कारणीभूत असू शकतो किंवा कधी कधी एका जनुकाकडे अनेक प्रकारच्या प्रथिने तयार करण्याची माहिती असू शकते. तर पहा, सेंट्रल डोग्माला सुरुवात करूया. डीएनए mRNAच्या मदतीने प्रथिने निर्मितीची प्रक्रिया करत असतो. यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा असं म्हणत असतात. आता सेंट्रल डोग्मा पाहत असताना पहा, सेंट्रल डोग्मा मध्ये होतं काय, डीएनए पासून तयार होतो अगोदर mRNA आणि mRNA कडून नंतर तयार होतात प्रथिने. डीएनए कसे असतात, 2 धाग्यापासून बनलेला असतो. दुहेरी धागा असतो, आपल्याला माहिती आहे डीएनए कडे 2 धागे असतात आणि हे दोन्ही धागे काय असतात, एकमेकाला जोडलेले असतात. एकमेकाला कशा प्रकारे जोडलेले असतात, हे पहा, हा समजा एक डीएनएचा धागा आहे, हा एक डीएनएचा धागा आहे. परंतु ही जी एक रेष आहे याच्यामध्ये काय, समजा हे 2 धागे एकमेकाला जोडलेले असतात. ही एक रेष काय दाखवते, ही एक रेष कशापासून बनलेली आहे, ती बनलेली आहे शर्करा आणि फॉस्फरिक आम्लापासून. शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल काय आहेत, आपण पाहिलं होतं की डीएनए आणि आरएनए ची प्रतिकृती पाहत असताना आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये काय पाहिलं होतं की डीएनए कशापासून बनलेला आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन म्हणजे काय, अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडून जी श्रृंखला तयार होते त्याला काय म्हणतात, पॉलिन्यूक्लियोटाइड श्रृंखला. अशा 2 प्रकारच्या श्रृंखला कशा असतात, डीएनए मध्ये असतात. त्या एकमेकाभोवती काय असतात, लपटलेल्या असतात किंवा त्या सर्पिलाकार आकृतीमध्ये काय येतात, सर्पिलाकार आकृतीमध्ये एकमेकाला जोडलेल्या असतात. म्हणजे या दोन्ही ज्या श्रृंखला आहेत पॉलिन्यूक्लियोटाइडच्या, त्या एकमेकाला काय येतात, जॉईन. ही एक श्रृंखला, ही दुसरी श्रृंखला आणि त्या एकमेकाला जोडलेल्या असतात. त्या जोडलेल्या कशा असतात, बघा, ही एक रेष काय दाखवतीये, ही एक रेष दाखवतीये शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल आणि त्याच्यामध्ये काय असतं, हे ह्या पॉलिन्यूक्लियोटाइडचा नायट्रोजन युक्त आम्लरी बेस किंवा नायट्रोजन युक्त आम्लरी रेणू आणि हा एक नायट्रोजन युक्त आम्लरी रेणू. म्हणजे 2 ज्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेन असतात त्या कशाने जोडलेल्या असतात एकमेकाला, दोन्ही पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचे जे काय असतात, आम्लयुक्त रेणू असतात किंवा नायट्रोजन युक्त आम्लरी जे रेणू असतात त्यांच्यामध्ये जो बंध असतो त्या बंधाद्वारे काय केलेले असतात, हे दोन्ही पॉलिन्यूक्लियोटाइड श्रृंखला एकमेकाला डीएनए मध्ये जोडलेले असतात. हे आपण डीएनए ची प्रतिकृती पाहत असताना पाहिलेलं आहे. म्हणजे ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड श्रृंखला, ही दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड श्रृंखला. या पॉलिन्यूक्लियोटाइड श्रृंखलेचा हा एक न्यूक्लियोटाइड आहे. एक न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला आहे, फॉस्फरिक आम्ल, शर्करा, नायट्रोजन युक्त आम्लरी रेणू. परत एका न्यूक्लियोटाइडला हा दुसरा न्यूक्लियोटाइड जोडलेला आहे, फॉस्फरिक आम्ल, शर्करा आणि नायट्रोजन युक्त आम्लरी रेणू. असे अनेक काय होतात, अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले जातात आणि पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होते. इथे पण काय, दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार झालेली आहे. मग काय होतं, ही पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, ही पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, ही काय केली आहे, या पॉलिन्यूक्लियोटाइड चेन मध्ये हा जो न्यूक्लियोटाइड आहे, ह्या न्यूक्लियोटाइड आणि हा न्यूक्लियोटाइड म्हणजे 2 न्यूक्लियोटाइड मध्ये असलेला जो बंध आहे त्यामुळे काय झालेला असतो, हा डीएनएचा रेणू एकमेकाभोवती लपटलेला असतो किंवा ह्या 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला जोडल्या गेलेल्या असतात. म्हणजेच काय, 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन मध्ये असणाऱ्या न्यूक्लियोटाइड मधील जोडीमुळे किंवा न्यूक्लियोटाइड मधील बंधामुळे या 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला जोडलेल्या आहेत. कसा, हा जो बंध आहे आणि हा बंध कोणामध्ये असतो, एका पॉलिन्यूक्लियोटाइडचा नायट्रोजन युक्त आम्लरी रेणू आणि दुसऱ्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचा आम्लरी युक्त रेणू यांच्यामध्ये काय असतो, हायड्रोजन बंध असतो आणि त्यामुळे काय केलेलं असतात, हे दोन्ही पॉलिन्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला जोडल्या गेलेल्या असतात. आता हा क्रम कसा असतो, पूरक असतो. हा न्यूक्लियोटाइडचा क्रम आणि हा न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकाला पूरक असतो. कसा, या न्यूक्लियोटाइड मध्ये जर ऍडेनाइन असेल तर इकडे काय असतो, कधी पण थायमिनच असतो. इथं जर सायटोसिन असेल तर इथं कधी काय असतो, कधी पण ग्वानिनच असतो. हा जो क्रम असतो यालाच काय म्हणतात, न्यूक्लियोटाइडचा पूरक क्रम किंवा पूरक जोडी. आपण परत पाहिलं होतं की ऍडेनिन आणि थायमिन हे कधी पण एकमेकाला काय असतात, दुहेरी हायड्रोजन बंधाने जोडले गेलेले असतात. तर सायटोसिन आणि ग्वानिन हे कधी पण एकमेकाला काय असतात, तिहेरी हायड्रोजन बंधाने जोडलेले असतात.
आणि ही जी जोडी आहे, म्हणजे ऍडेनाइन बरोबर कधीच ग्वानिन जोडलेला जाणार नाही किंवा थायमिन बरोबर कधीच सायटोसिन जोडलेला जाणार नाही. मग असा जो क्रम असतो यालाच काय म्हणतात, पूरक क्रम. म्हणजे या न्यूक्लियोटाइड मध्ये जर ऍडेनाइन असेल तर इकडच्या न्यूक्लियोटाइड मध्ये कधी पण काय असणार आहे, थायमिनच असणार आहे. आपण पाहिलं होतं की 4 प्रकारचे काय असतात, नायट्रोजन युक्त आम्ल रेणू असतात डीएनए मध्ये. कोणते? ऍडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. फक्त जो आरएनए असतो त्या आरएनए मध्ये काय, थायमिनच्या ऐवजी काय असतो, युरॅसिल अस्तित्वात असतो. आणि डीएनए आणि आरएनए मध्ये काय फरक आहे, डीएनए मध्ये अशा 2 पॉलिन्यूक्लियोटाइड चेन असतात किंवा 2 पॉलिन्यूक्लियोटाइड शृंखला असतात. म्हणजे डीएनए काय केलेला असतो, 2 धाग्यापासून बनलेला असतो, तर आरएनए हा एकाच धाग्यापासून बनलेला असतो. तर पहा, मी ज्या वेळेस फक्त एक असा धागा दाखवलाय, तर हा जो धागा आहे तो काय दाखवतो, हा पूर्ण शर्करा आणि त्याला जोडलेला फॉस्फेट. ही जी पूर्ण हा जो बॅकबोन आहे किंवा हा जो त्याचा काय कणा आहे, हा कणा काय दाखवतो, फक्त ही एक रेष, ही एक रेष म्हणजे हा पूर्ण एक कणा. आणि हे जे मी त्याला निळ्या कलर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तो म्हणजे काय, नायट्रोजन युक्त आम्ल रेणू. मग हा काय असेल, ही जी रेष आहे ती कशापासून बनलेली आहे, हा जो कणा आहे तो बनलेला आहे फॉस्फर आणि फॉस्फरिक ऍसिड आणि शर्करा, फॉस्फरिक आम्ल आणि शर्करा. आणि हे जे काय येतं हे सर्व त्याच्यावरती असलेले नायट्रोजन युक्त आम्लारी रेणू, ज्याद्वारे काय येतं, दोन्ही काय असतात, ह्या दोन्ही पण पॉलिन्यूक्लियोटाइड शृंखला एकमेकाला जोडलेले असतात किंवा हे दोन्ही धागे काय असतात, एकमेकाला जोडलेले असतात. तर मग पहा, अगोदर काय होतं, डीएनए पासून एमआरएनए तयार होतो, त्याला म्हणतात प्रतिलेखन. आपण आज काय करणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये प्रतिलेखन कसं होतं याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग काय होतं, 2 धागेचा जो डीएनए त्याच्यापासून एकच धागा असणारा काय तयार होतो, एमआरएनए, यालाच म्हणतात प्रतिलेखन. आणि प्रक्रिया कुठे होती, केंद्रकामध्ये, पेशीमध्ये जो केंद्रक असतो त्या केंद्रकात. आणि नंतर एमआरएनए पासून काय तयार होतात, प्रथिने, त्यालाच काय म्हणतात, भाषांतरण. आणि ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याला काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. डीएनए पासून एमआरएनए तयार होणं आणि एमआरएनए कडे असलेली जी माहिती किंवा डीएनए जी माहिती दिली आहे त्या माहितीद्वारे काय तयार होणं, प्रथिने, यालाच म्हणतात सेंट्रल डोग्मा. मग प्रतिलेखन होतं केंद्रकामध्ये. आणि पुढच्या ज्या 2 प्रक्रिया आपल्याला माहिती, सेंट्रल डोग्मा 3 टप्प्यामध्ये होतो, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. मग उरलेल्या ज्या भाषांतरण आणि स्थानांतरणच्या प्रक्रिया ते कुठे होतात, पेशी द्रवामध्ये. पहा, जर तुम्ही पेशीची रचना पाहिली तर इथं असतो हा केंद्रक, इथं असतो हा पेशीद्रव. मग इथं काय होतं, इथं होतं प्रतिलेखन तयार झाल्यानंतर हा बाहेर येतो एमआरएनए इथनं. आणि उरलेल्या प्रक्रिया इथे ज्या रायबोझोम असतो, रायबोझोम मध्ये येते. आपल्या रायबोझोम मध्ये काय असते, प्रथिनांची फॅक्टरी असं त्याला म्हटलं जातं, कारण प्रथिने तिथे तयार होण्याची प्रक्रिया होते. मग तिथं उरलेले भाषांतरण आणि स्थानांतरण प्रक्रिया पूर्ण होतात. हा काय पूर्ण केंद्रकाच्या बाहेर असणारा हा पेशीद्रव. मग पहा, नंतर प्रथिने म्हणजे काय असतात. अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की प्रथिने म्हणजे आपल्याला माहिती, प्रथिने शरीराला आवश्यक आहे, तर पेशीला कार्य करण्यासाठी प्रथिनांची गरज आहे. पण प्रथिनांची जर संरचना किंवा आकृती पाहायचा प्रयत्न केला तर प्रथिने म्हणजे काय असतात. जसं आपण पाहिलं की डीएनएचा हा एक धागा, तो दुसरा एक धागा म्हणजे काय, एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन असते, म्हणजे अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले जातात. तसंच प्रथिने म्हणजे काय असतं, अमिनो आम्लांची लांब शृंखला असते. म्हणजे त्यामध्ये अनेक अमिनो आम्ल एकमेकाला जोडलेले असतात आणि अनेक अमिनो आम्ल एकमेकाला जोडून जी लांब शृंखला तयार होते किंवा चैन तयार होते त्यालाच म्हणतात प्रथिने. आणि ती जी चैन तयार होते, जसे अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडल्याच्या नंतर काय होते, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. तसे अनेक अमिनो आम्ल एकमेकाला जोडल्याच्या नंतर त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड चेन किंवा प्रथिने. पॉलीपेप्टाइड का म्हणतात, कारण हे जे बघा, हा एक अमिनो आम्ल आहे, हा दुसरा अमिनो आम्ल, तिसरा, चौथा, पाचवा, असे हजारो अमिनो आम्ल एकमेकाला जोडले जाऊन एक लांब चेन तयार होते, त्यालाच प्रथिने असे म्हणतात किंवा पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन का, कारण 2 अमिनो आम्लामध्ये जो बंध असतो त्या बंधाला म्हणतात पेप्टाइड बंध. म्हणजेच काय, तर 2 अमिनो आम्ल एकमेकाला कधीही पेप्टाइड बंधाने बांधलेले असतात. मग असे अनेक अमिनो आम्ल काय होतात, पेप्टाइड बंधाने एकमेकाला बांधले जातात आणि जी लांब शृंखला तयार होते त्यालाच म्हणतात प्रथिने. चला, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय याची आपण थोडक्यात कल्पना पाहिली. त्यानंतर आपण प्रथिने म्हणजे काय पाहिलं की अमिनो आम्लाची चेन असते ज्याच्यामध्ये अमिनो आम्ल एकमेकाला प्रथिनांनी पेप्टाइड बंधाने जोडलेले असतात. तर मग आपण काय करूया की सेंट्रल डोग्मा मध्ये जी पहिली प्रक्रिया आहे प्रतिलेखन, त्याचा आपण आज आढावा घेऊया किंवा त्याचा आपण आज अभ्यास करूया. तर मग सुरुवातीला पहा, प्रतिलेखन म्हणजे काय. प्रतिलेखन म्हणजे काय की डीएनए आपल्याला माहिती आहे, डीएनए 2 धाग्यापासून बनलेला आहे
आणि त्याच्यापासून मात्र mRNA तयार होतो. प्रतिलेखनामध्ये काय होतं की जनुकाकडे किंवा डीएनए कडे काय असतं, जनुका किंवा डीएनए घेतलं तर हा एकच शब्द थोडक्यात. कसं काय, कारण डीएनए काय, जनुका आहे डीएनएचा भाग आहे ज्याच्याकडे काय प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती आहे किंवा विशिष्ट प्रकारचं प्रथिने तयार करण्यासाठी त्याच्याकडे कोड असतो. आपण माहिती म्हणजे विशिष्ट प्रकारचा जो काय जनुक आहे तो विशिष्ट प्रकारचं प्रथिने तयार करण्यासाठी कारणीभूत असतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर मग काय होतं की ही जी माहिती आहे, आता डीएनए कडे जरी माहिती असली तर डीएनए काय करू शकत नाही, स्वतः मात्र केंद्रकाच्या बाहेर येऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे रायबोझोम कुठे आहे, केंद्रकाच्या बाहेर येतं पेशीद्रवामध्ये, आणि डीएनए मात्र कुठे आहे, केंद्रकामध्ये. मग काय डीएनए कडे किंवा जनुकाकडे माहिती तर आहे प्रथिने तयार करण्यासाठी, परंतु हा डीएनए किंवा केंद्र काय करू शकत नाही, स्वतः मात्र पेशीच्या बाहेर, स्वतः मात्र केंद्रकाच्या बाहेर प्रथिने तयार करण्यासाठी येऊ शकत नाही. कारण प्रथिने तयार कुठे होतात, पेशीद्रवामध्ये, जिथे रायबोझोम आहे तिथं. मग हा काय, हा डीएनए स्वतः मात्र काय होऊ शकत नाही, या पेशीद्रवात येत नाही. मग तो काय करतो, आरएनए ची मदत करतो. स्वतःकडे तो जनुक किंवा तो डीएनए तो काय करतो, स्वतःकडे जी माहिती आहे प्रथिने तयार करण्यासाठी ती काय करतो, त्या आरएनए कडे पाठवतो आणि आरएनए ला काय करतो, केंद्रकाच्या बाहेर ती माहिती घेऊन जाण्याचं काम किंवा त्याला तो काय आदेश देतो. मग काय होतं, आदेश देतो म्हणजेच काय होतं की हा जो डीएनए तो काय करतो, mRNA तयार करतो. mRNA म्हणजेच काय, मेसेंजर आरएनए. मेसेंजरचा अर्थ काय असतो, संदेशवाही. मग हा काय करतो, ह्याला म्हणतात संदेशवाही आरएनए. मग डीएनए काय करतो, आपल्याकडे स्वतःकडे जी माहिती आहे प्रथिने तयार करण्यासाठी, जे प्रथिने तयार करायची ती माहिती काय करतो, एका कोडच्या स्वरूपात किंवा सांकेतिक संदेशाच्या स्वरूपात काय करतो, त्या mRNA कडे देतो आणि mRNA काय करतो, केंद्रकाच्या बाहेर जायला सांगतो किंवा केंद्रकाच्या बाहेर पाठवतो. मग नंतर हा mRNA काय करतो, रायबोझोम कडे येतो. जी डीएनए नी माहिती त्या mRNA कडे दिलेली, मेसेंजर आरएनए कडे, तिथली त्याच्याकडे जो कोड आलाय तो कोड काय केला जातो, त्या रायबोझोम मध्ये वाचला जातो आणि त्यानुसार अमिनो आम्लाची लांब शृंखला तयार करून प्रथिनांची निर्मिती केली जाते. तर मग आपण हा जो डीएनए पासून जो mRNA किंवा ही माहिती कशी दिली जाते हे आपण अगोदर पाहूया. त्याच प्रक्रियेला म्हणतात प्रतिलेखन. मग प्रतिलेखन म्हणजे काय, डीएनएच्या दोन धाग्यापैकी एका धाग्याचा वापर करून एकेरी mRNAचा धागा तयार केला जातो, यालाच काय म्हणतात, प्रतिलेखन. बघा, डीएनएच्या दोन धाग्यापैकी एका धाग्याचा वापर करून आरएनए पॉलिमरेजच्या मदतीने mRNA तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. मग ज्यावेळेस आता बघा, हा काय दुहेरी धागाचा डीएनए, त्याच्यापासून एकेरी धाग्याचा mRNA तयार होतो. तर यासाठी कोणतं विकर मदत करतं, तर आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज काय, एक विकर आहे, ते काय करतं, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं. आता हा आरएनए पॉलिमरेज कशी मदत करतो ते आपण ही प्रक्रिया पाहत असताना पाहूया. हा मित्रांनो, प्रतिलेखन जर पाहायचं म्हटलं तर तुमच्या पुस्तकामध्ये फक्त एवढीच माहिती की डीएनएच्या दोन धाग्यापासून डीएनएच्या दोन धाग्यापैकी एका धाग्याचा वापर करून एकेरी धाग्याचा mRNA तयार करणं याला प्रतिलेखन म्हणतात. याच्या पुढची कुठलीही माहिती तुमच्या पुस्तकात दिलेली नाही. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इथं तयार केलेलं आहे. तुम्हाला मी समजून सांगण्याचा, सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. फक्त कन्फ्युज होऊ नका, कारण हे तुमच्या पुस्तकात कुठेही दिलेलं नाही. पहा, आता हा समजा काय आहे, डीएनए. डीएनए म्हणजे सांगितलं मी, ही एक रेष काय दाखवते, पूर्ण शर्करा आणि फॉस्फेरिक आम्ल. ही एक, हा एक धागा, हा दुसरा धागा. म्हणजे काय, ही एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, ही दुसरी पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. याच्यामध्ये काय असतील, नायट्रोजन युक्त आम्लहारी रेणू जे की एकमेकाला जोडलेले असतील, ज्यामुळं काय होतं, हे दोन्ही पण काय, दोन्ही धागे एकमेकाला जोडलेले किंवा लपटलेले असतात. त्यापैकी समजा एवढाच हा काय एक जीन आहे. हा जीन काय करतो, या जीन कडे आपल्याला काय करायचं, समजा आपल्या पेशीला एक्स प्रकारचं एक प्रथिने बनवायचंय. एक्स प्रकारचं काय करायचंय, एक्स प्रकारचं प्रथिने आपल्या पेशीला बनवायचंय, एक्स प्रकारचं प्रथिने. मग हा असा जीन आहे किंवा असा जनुक आहे, म्हणजे हा डीएनएचा असा भाग आहे, तो काय करतो, त्या डीएनएचा हा असा भाग आहे ज्याच्याकडे एक्स प्रकारचं प्रथिने बनवण्याची माहिती आहे. मग हा काय झाला, एक जनुक ज्याच्याकडे काय एक्स प्रकारचं प्रथिने कसं बनवायचं याच्याबद्दलची माहिती याच्याकडे कोडच्या स्वरूपात किंवा न्यूक्लियोटाइडच्या स्वरूपात असणारी. बघा, जनुक आहे. आता हा जरी जनुक असला तर जनुकामध्ये काय, हा पण एक धागा आहे आणि दुसरा पण धागा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जनुक म्हणजे काय असणार आहे, न्यूक्लियोटाइडची पेअरिंग, न्यूक्लियोटाइडच्या जोड्या. कारण हा एक न्यूक्लियोटाइड असेल, हा दुसरा न्यूक्लियोटाइड, तिसरा, असे हजारो न्यूक्लियोटाइड असतील. आणि इथं हा एक, दोन्ही न्यूक्लियोटाइड काय असतील, या पॉलिन्यूक्लियोटाइडचा न्यूक्लियोटाइड, या पॉलिन्यूक्लियोटाइडचा न्यूक्लियोटाइड हा काय असतात, एकमेकाला बांधलेला असेल. मग काय केलं जातं, समजा
हा जर भाग आपण काय केला ओपन केला एवढाच, तर तो कसा दिसेल आपल्याला असा. हा एवढाच भाग घेतला जर आपण तर तो कसा दिसेल, हे फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी केलेलं आहे बघा. हा असा, हा एक, ही वरची, हे काय, हा वरचा धागा, हा खालचा धागा, आणि मी इथे पी दाखवलंय पहा. आता आपल्याला फक्त काय पाहायचं आहे, एवढाच जो भाग आहे याच्याकडे काय आहे, तो एक प्रकारचा प्रतीन कसं बनवायचा ही माहिती फक्त या एवढ्याच भागाकडे आहे. मग आपल्याला काय करायचंय, फक्त एवढ्याच भागाकडे जी माहिती आहे ती कोणाकडे द्यायची आहे, mRNA कडे द्यायची आहे. का, कारण तो कुठे घेऊन जाणार आहे, तो जो मेसेज आहे किंवा तो जो mRNA ती माहिती ती कुठे घेऊन जाणार आहे, पेशीद्रव किंवा केंद्रकाच्या बाहेर जिथं प्रथिनाची निर्मिती होती तिथं घेऊन जाणार आहे. मग इथं काय असतं, जर समजा त्याला म्हटलं जातं रचनात्मक जनुक किंवा स्ट्रक्चरल जीन. मी इंग्लिश मध्ये दाखवण्याचा प्रयत्न इथं, SG म्हणजे काय, स्ट्रक्चरल जीन किंवा रचनात्मक जनुक. रचनात्मक जनुक म्हणजे काय, असं जनुक ज्याची माहिती आपल्याला काय करायची आहे, केंद्रकाच्या बाहेर पाठवायची. त्याची माहिती म्हणजेच काय, कारण त्याच्याकडे तो एक प्रकारचा प्रथिन कशी बनवायची ही माहिती त्या जनुकाकडे. म्हणून मग काय केलं जातं, या समजा इथपासून त्या जनुकाची सुरुवात होती, ज्याच्याकडे तो ती प्रथिने बनवण्याबद्दलची माहिती आहे. तर मग काय होतं, त्याच्यावरती एक भाग असतो त्या जनुकाच्या डाव्या बाजूला समजा, किंवा त्याला वरची बाजू म्हणतात, त्याला म्हटलं जातं प्रमोटर किंवा प्रवर्तक भाग. आता हा भाग काय असतो ते आपण नंतर पाहूया. नंतर हा शेवटी जिथं काय माहिती संपते किंवा तिथं तो जनुक संपतो तिथं एक भाग असतो, त्याला म्हणतात टर्मिनेटर भाग. म्हणजे काय बघा, आता हा प्रमोटर भाग काय असतो, आपल्याला माहिती आहे की RNA पॉलिमरेज हा जो विकर आहे, या विकाराच्या मदतीने काय होतं, त्यावर प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू होते किंवा प्रतिलेखनाची प्रक्रिया पूर्ण होत असते. मग हा प्रोमोटर असा भाग असतो ज्या ठिकाणी हा RNA पॉलिमरेज येऊन बांधला जातो किंवा येऊन जोडला जातो. आणि टर्मिनेटर म्हणजे असा भाग असतो जसा RNA पॉलिमरेज काय करतो, प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू करायला किंवा पूर्ण करायला मदत करतो, तसंच अजून एक असतो त्याला म्हणतात रो फॅक्टर किंवा त्याला रो असं म्हटलं जातं. हा काय करतो, हा जो रो फॅक्टर आहे किंवा घटक आहे तो काय करतो, ह्या टर्मिनेटर रिझल्टला येऊन बाइंड होतो किंवा बांधला जातो, किंवा म्हणजे ही टर्मिनेटरची जी बाजू आहे तिथं बांधला जातो, ज्यामुळे काय समजतं की आता प्रतिलेखनाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही फक्त ही जी आकृती आहे ह्याच आकृतीकडे लक्ष द्या, हे मी फक्त तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय होतं बघा, ही प्रक्रिया कशी सुरू होते, आपल्याला फक्त काय करायचंय, एवढा जो जीन आहे किंवा एवढा जो जनुक आहे या जनुकाकडची माहिती काय करायची आहे, mRNA कडे पाठवायची आहे. की या त्याच्याकडे कोणती माहिती आहे, प्रथिने, एक्स प्रकारचं प्रथिने कसं तयार करायचं. मग काय होतं, या जीनच्या वरच्या बाजूला जो प्रमोटर रिजन आहे तिथं काय होतं, हा RNA पॉलिमरेज जो विकर आहे, हा RNA पॉलिमरेज विकर काय होतो, तिथं येऊन बांधला जातो. एकदा का तो तिथं बांधला तर लगेच काय होतं, अजून एक एन्झाईम असतं, विकर असतं, ते काय करतं, आता हे जे समजा दोन आहेत, एक चैन ही दुसरी चैन आहे किंवा धागा आहे, हे दोन धागे काय केलेले आहेत, एकमेकाला बांधलेले आहेत. कशामुळं, कारण त्यांच्यामध्ये जे न्यूक्लियर जे काय येतं नायट्रोजन युक्त आम्ल रेणू त्यांच्यामध्ये काही बंध आहे, त्या बंधामुळे ते बांधलेले आहेत, त्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ आहेत. पण जर ते बंध कट केले, समजा आता काय झालं, हे दोन काय न्यूक्लियोटाइड चेन एकमेकाला बांधण्याचे बांधलेले आहेत. आपण काय केलं, हे बंध जर कट करायचा प्रयत्न केला तर काय होईल, हे असे लांब जातील. कारण त्यामध्ये काय होईल, तो जो बंध आहे तो बंध काय झाला, पूर्णपणे कट झाला. बंध कट झाला म्हणजे एकमेकाला एकमेकाकडे आकर्षित होणार नाहीत किंवा बांधले जाणार नाहीत, ते एकमेकापासून लांब जातील. त्यामुळे काय होतं, मग इथं हा फुगवटा निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण त्यासाठी एक विकर मदत करतं, त्याचं नाव असतं हेलिकेज. बघा आता हा जो हेलिकेज एन्झाईम असतो तो काय करतो, हा जो हेलिकेज जो विकर आहे तो काय करतो की दोन ज्या साखळ्या येतात किंवा दोन ज्या शृंखला आहे त्यांच्यामध्ये बंद आहे तो बंद कट करण्याचं काम तो करत असतो. मग तो काय करतो, त्या बंधाला कट करतो. त्यामुळे काय होतं, त्या ज्या दोन पॉलिन्यूक्लियोटाइडच्या शृंखला आहेत त्या काय होतात, अशा एकमेकापासून लांब जातात. मग काय होतं, असा फुगवटा किंवा बबल तयार होतो. हे कशामुळे झालं, अगोदर RNA पॉलिमरेज तिथं बांधला जातो. कारण RNA पॉलिमरेज कुठं बांधला जाणार आहे, प्रोमोटर जीनच्या वरच्या बाजूला म्हणजे ह्या जनुकाच्या वरच्या बाजूला तिथं बांधला गेला. नंतर हेलिकेज नावाचा जो एक काय हेलिकेज, बघा एक मिनिट, हेलिकेज काय करतो, हे जे बंद आहे समजा ह्याच्यामधले ह्या बॉन्ड मध्ये ब्रेक करण्याचं काम करतो. त्यामुळे अशा प्रकारचा काय होतो, फुगवटा तयार होतो.
इथं तो हेलिकेज एन्झाईम काम करेल. जसं जसं हा हेलिकेज एन्झाईम हा काय होईल, जसं हा हेलिकेज एन्झाईम असे बंद बंद तोडत तोडत काय होईल, पुढे पुढे जाईल, तसं हा बबल काय होईल, हा बबल परत पुढे पुढे सरकत जाईल. हे सर्व कधी होईल, ज्यावेळेस हेलिकेज एन्झाईम त्याचं काम करायला सुरुवात करत. सध्या फक्त काय लक्षात ठेवा की हा जो न वापरलेला काय हे नाही. हा इथं काय झालं, अगोदर या प्रमोटर वरती येऊन कोण बाइंड झालेला आहे, आरएनए पॉलिमरेज नावाचं विकर बांधलं गेलं. नंतर काय होतं की आता आपल्याला माहिती की दोन धाग्यापैकी कुठला तरी एकच धागा वापरला जाणार आहे, कारण एमआरएनए काय असतो एक धाग्याचा. परंतु मग आपल्याला काय केलं तर डीएनएच्या दोन धाग्यापैकी एकच धागा वापरला जातो. तर मग जो धागा वापरला जातो, समजा हा वरचा धागा वापरला गेला, तर जो धागा वापरला जातो त्या धाग्याला काय म्हणतात, टेम्पलेट धागा. टेम्पलेट धागा म्हणजे काय, टेम्पलेटचा अर्थ असतो साचा. साचा म्हणजे काय, एखादी गोष्ट जर आपल्याला तयार करायची असेल तर त्याच्याकडे बघून किंवा त्याचा उपयोग करून आपण काय करत असतो, तो ती वस्तू तयार करत असतो, त्याला काय म्हणतात साचा. मग हा जो टेम्पलेट धागा आहे त्यालाच काय म्हटलं जातं, साचा धागा. म्हणजे काय, याचा उपयोग करून काय तयार होणार आहे, एमआरएनए तयार होणार आहे. त्यामुळे त्यालाच काय म्हटलं जातं, साचा धागा किंवा टेम्पलेट धागा. त्याला अजून म्हणतात संकेत नसलेला धागा. त्यालाच काय म्हणतात, संकेत नसलेला धागा. आता त्याला संकेत नसलेला धागा का म्हणतात हे आपण इथं आल्यानंतर पाहूया. नंतर बघा, आता आरएनए पॉलिमरेज काय होतो, आरएनए पॉलिमरेज तर बांधला जातो, परंतु फक्त आरएनए पॉलिमरेज बांधला की प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू होत नाही. त्यासाठी अजून एक घटक असतो जो त्याला मदत करतो. मग काय होतं, त्या घटकाचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे सिग्मा घटक किंवा सिग्मा फॅक्टर. तो काय होतो, त्या आरएनए पॉलिमरेज जो विकर आहे त्याला बांधला जातो आणि त्याला काय करतो, तो संदेश देतो की आता प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू करायची आहे. मग काय होतं, प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू होते. मग काय होतं, हा जो हेलिकेज विकर आहे तो काय करतो, असा पुढे पुढे सरकत या दोन शाखांमध्ये असणारे सर्व जे काही बंद असते ते तोडत तोडत पुढे जातो. आणि तो ब्रेक करत करत पुढे जात असताना मग काय होतं, जिथं जिथं ब्रेक होईल तसं हा काय होतं, हा जो बबल किंवा फुगवटा आहे हा पुढे पुढे सरकत जातो. मग काय होतं, आता पहा, आता हा कोण आहे, आरएनए पॉलिमरेज. त्या आरएनए पॉलिमरेजने काय केलं, हा जो आरएनए पॉलिमरेज आहे लक्षात घ्या, हा आहे आरएनए पॉलिमरेज आणि हा होता सिग्मा. सिग्मा काय होतो, एकदा का त्याने संदेश दिला प्रतिलेखनाची प्रक्रिया सुरू करायची, तो त्याचं काम करतो आणि परत हा काय होतो, बाहेर निघून जातो. नंतर हा जो काय आरएनए पॉलिमरेज आहे तो काय करतो, लगेच त्या स्ट्रँडचा त्या धाग्याचा उपयोग करून एमआरएनए तयार करायला सुरुवात करतो. आणि तो एमआरएनए तयार करत करत काय होतो, असा पुढे येतो. आता हा एमआरएनए तयार कसा करतो, जर समजा त्याने काय केलं, हा स्ट्रँड वापरला का, ह्या सापान काय केलंय, ह्या धाग्याचा उपयोग केलाय कशासाठी, एमआरएनए तयार करण्यासाठी. आपण जर या धाग्याचा उपयोग केला तर त्याला काय म्हटलं जातं, साचा धागा. मग काय केलं जातं, त्या साच्याच्या धाग्यावरती ज्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड आहेत, कारण हे काय आहे, ही एक रेष म्हणजेच काय, एक पूर्ण धागा आहे डीएनएचा, म्हणजेच काय, एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. म्हणजे याच्यामध्ये काय तर हजारो न्यूक्लियोटाइड एकमेकाला बांधलेले आहेत. मग याच्यावरती जसे न्यूक्लियोटाइड बांधलेले, त्याच्यावरती जसे न्यूक्लियोटाइड आहेत, त्या न्यूक्लियोटाइडला पूरक असणारे न्यूक्लियोटाइड काय केले जातात, त्या एमआरएनए वरती बांधले जातात. आता कसे होते बघा, समजा आपण काय केलंय, हा धागा वापरलाय डीएनएचा, काय हा काय डीएनएचा दुहेरी धागा आहे, डीएनएचा रेणू आहे. आपल्यामध्ये डीएनए मध्ये दोन धागे असतात. आता आपल्याला काय करायचंय, ह्या धाग्याच्या मदतीने आपल्याला एमआरएनए तयार करायचा आहे. मग काय होतं, याला म्हटलं जातं साचा धागा किंवा टेम्पलेट धागा किंवा नॉन कोडिंग धागा किंवा संकेत नसलेला धागा. संकेत नसलेला धागा थोडक्यात, नॉन कोडिंग धागा म्हणजे काय, संकेत नसलेला धागा. मग काय होतं, हा जो आरएनए पॉलिमरेज हे जे विकर आहे ते काय करतं, आता या धाग्यावरती जसे न्यूक्लियोटाइड आहेत, या धाग्यावरती कसे न्यूक्लियोटाइड येतं, अगोदर आहे हा एक न्यूक्लियोटाइड ज्याच्याकडे ऍडेनाइन आहे, दुसरा न्यूक्लियोटाइड ज्याच्याकडे थायमिन आहे, हा तिसरा न्यूक्लियोटाइड ज्याच्याकडे सायटोसिन आहे, नंतर त्याच्याकडे गॉनिन आहे, त्यानंतर त्याच्याकडे सायटोसिन आहे. आपल्याला माहितीये, जर आपण फक्त नायट्रोजन युक्त आम्लरी रेणूचा जर विचार केला तर डीएनए आणि आरएनए मध्ये काय फरक असतो, डीएनए मध्ये जो थायमिन असतो त्याच्या ऐवजी आरएनए मध्ये काय असतं, युरॅसिल. मग काय होणार आहे, आता हा जो डबल स्ट्रँडेड किंवा हा जो काय दोन धागे असणारा डीएनए, त्याच्यापासून जर एकेरी धागेचा एमआरएनए तयार होत असेल
तर ज्या ज्या ठिकाणी काय असतं थायमिन त्या त्या ठिकाणी इथं काय जोडला जाईल युरॅसिल. कारण इथं काय असणार आहे आपल्याला माहिती mRNA किंवा RNA मध्ये काय असतो थायमिनच्या ऐवजी युरॅसिल. आता हा धागा आपण वापरलाय. या धाग्यावरती काय होतं सुरुवातीला हा काय फक्त आपल्याला हा जनुक आहे ज्या जनुकाकडे त्या प्रथिनाची माहिती आहे हा भाग स्ट्रक्चरल जीन आणि इकडं हा याचा इकडे प्रमोटर तिकडं तो काय असेल म्हणजे जिथून हा प्रमोटर हा इकडे टर्मिनेटर इथं टर्मिनेटर असेल जिथं ही प्रक्रिया संपणार आहे. मग काय होतं हा जो इथं हा RNA पॉलिमरेज काय होतं असा पुढे पुढे सरकत जातो आणि न्यूक्लिओटाइड एकमेकाला बांधले जातात. आता mRNA तयार होणार म्हणजे काय होणार RNA चे काय असणार आहेत न्यूक्लिओटाइड. जसे DNA चे न्यूक्लिओटाइड होऊन DNA चा धागा तयार होतो तसंच mRNA चे न्यूक्लिओटाइड जोडले जाऊन काय होईल mRNA चा धागा तयार होईल. मग आता हे mRNA चे न्यूक्लिओटाइड आणायचे कुठून आपल्याला माहितीये आपण हा साचा वापरणार आहेत आणि हा साचा म्हणजे काय हा एक DNA चा धागा आहे जो आपल्याला mRNA तयार करण्यासाठी वापरायचा आहे. मग आता mRNA तयार करायचा आहे डीएनएचा या साचा वापरून म्हणजेच डीएनए कडली माहिती आपल्याला त्या mRNA वरती द्यायची आहे. कारण याच्याकडे कोणती माहिती आहे एक प्रकारचं हे प्रथिन कशा प्रकारे तयार करायचं ही माहिती याच्याकडे. मग काय होतं हा जो RNA पॉलिमरेज आहे तो काय करतो आपली जी पेशीमध्ये काय असतात हे न्यूक्लिओटाइड अस्तित्वात असतात किंवा न्यूक्लिओटाइड पेशीमध्ये पडलेले असतात. मग काय करतो हा जो RNA पॉलिमरेज आहे तो काय करतो की जर इथं ऍडेनाइन असेल तर आपल्याला माहितीये ऍडेनाइनच्या समोर कधी काय असणार आहे थायमिन. परंतु आता आपल्याला त्या काय करायचं आहे RNA. मग तिथं काय नसणार आहे थायमिन तर नसणार आहे तिथं असणार आहे युरॅसिल. मग तो काय करतो सगळ्यात अगोदर युरॅसिलचे जे युरॅसिल हा जो न्यूक्लिओटाइड आहे ज्याच्याकडे युरॅसिल आहे असा न्यूक्लिओटाइड आणला जातो. नंतर पुढचा काय पाहतो पुढे काय असणार आहे थायमिन असेल तर मग थायमिनच्या समोर कधी पण काय असतो ऍडेनाइन. मग तो काय करतो RNA पॉलिमरेज काय करतो ऍडेनाइन ज्याच्याकडे आहे असा न्यूक्लिओटाइड आणून या पहिल्या न्यूक्लिओटाइडला जोडतो. नंतर इकडं सायटोसिन असेल तर इकडे ग्वानिन असा न्यूक्लिओटाइड आणून तिसऱ्या नंबरला जोडला जातो. अशा प्रकारे अनेक न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडून हा काय केला जातो mRNA चा एकेरी धागा तयार केला जातो. म्हणजेच काय की बघा तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए चा धागा या दोन्ही मधील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. म्हणजे आता आपण काय केलंय हा mRNA तयार होण्यासाठी जो काय वापरलाय डीएनए चा हा जो धागा वापरलाय ज्याला संकेत नसलेला धागा किंवा साचा धागा म्हणतात. यातील न्यूक्लिओटाइड आणि या mRNA चे न्यूक्लिओटाइड यांचा जो क्रम आहे तो काय असतो एकमेकांना पूरक असतो. आता क्रम पूरक असणं म्हणजे काय आपण अगोदरच पाहिलं की ऍडेनाइन कधी पण काय असतो थायमिन बरोबर असतो आणि सायटोसिन हा कधी बरोबर ग्वानिन बरोबर. मग यातला जो न्यूक्लिओटाइड आहे याच्या न्यूक्लिओटाइड कडे काय होतं ऍडेनिन तर याच्या न्यूक्लिओटाइड कडे काय होता युरॅसिल. याच्याकडे थायमिन याच्याकडे ऍडेनाइन याच्याकडे सायटोसिन याच्याकडे ग्वानिन याच्याकडे ग्वानिन याच्याकडे सायटोसिन ग्वानिन. म्हणजे काय हा जो क्रम आहे तो एकमेकाला काय झाला पूरक. कारण ऍडेनिनच्या पुढे काय आलाय युरॅसिल थायमिनच्या पुढे काय आलाय ऍडेनाइन. आता बघा हे जे स्ट्रक्चर आहे किंवा ही जी आकृती आहे हे काय दाखवतीये हा एक धागा आहे डीएनएचा हा दुसरा धागा आहे. परंतु आता हा एक न्यूक्लिओटाइड हा एवढा न्यूक्लिओटाइड आहे कारण ह्याच्यामध्ये काय असणार ही रेष म्हणजे काय आपण पाहिलं आम्ल हा काय शर्करा प्लस फॉस्फरिक आम्ल आहे. मग हा एक न्यूक्लिओटाइड अगोदर काय होते एकमेकाला जोडलेले होते परंतु तो जो हेलिकेज काय होता विकर होता त्याने काय केलं त्यांच्या मधला जो बंध आहे तो कट केला त्यामुळे काय झालं हे दोघं एकमेकापासून बाजूला झाले. बघा जसा हेलिकेज पुढे जातो तसं परत हे काय होतात एकमेकाला परत बांधले जातात. फक्त जसा हेलिकेज पुढे जाईल तसं ते बंध काय होतील कट होतील आणि तसा फुगा पुढे निर्माण होईल किंवा फुगवटा पुढे निर्माण होत जाईल. म्हणजेच मागचं परत काय होतील परत हे दोन न्यूक्लिओटाइड काय होतील एकमेकाला जोडले जातील. तसा mRNA तयार होईल mRNA असं बाहेर निघत राहील हे दोन बंध परत एकमेकांशी जोडले जातील आणि हे दोन ज्या दोन धागे आहेत हे परत एकमेकाला जोडले जातील. म्हणजे काय त्यांनी काय सांगितलं मग mRNA तील हा जो न्यूक्लिओटाइड आहे आणि जो डीएनएचा धागा mRNA तयार करण्यासाठी वापरला या दोघांवरील न्यूक्लिओटाइडचा क्रम हा एकमेकाला काय असतो पूरक असतो. आपण पाहिलं हा mRNA चा एक धागा होता आणि हा डीएनएचा त्यासाठी वापरलेला धागा हे काय असतात ऍडेनाइन युरॅसिल थायमिन ऍडेनाइन हे एकमेकाला कसे येतं पूरक आहेत. आता हा जो वरचा धागा आहे याचा तर आपण काहीच उपयोग नाही केला परंतु याला सांकेतिक धागा का म्हटलं. मग बघा याला सांकेतिक धागा का म्हटलं कारण आपण पाहिलं की ह्याच्यावर जो पूर्ण कोड आहे तो कसा आहे तो पूर्णपणे कशासारखा आहे या सांकेतिक धाग्यासारखा आहे. कसा काय बघा इथे ऍडेनाइन आहे म्हणजे हे ज्यावेळेस हा न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडलेला असेल त्यावेळेस काय असणार होता थायमिन
इथं थायमिन आहे, इथं काय असणार होता ऍडेनाइन, इथं सायटोसिन आहे म्हणजे इथं काय असणार होता ग्वानिन, इथं ग्वानिन आहे, इथं काय असणार होता सायटोसिन, इथं सायटोसिन, इथं काय असणार होता ग्वानिन. जर तुम्ही पाहिलं हे कधी असणार होतं, ज्यावेळेस इथले बॉन्ड ब्रेक किंवा इथले जे बंध आहेत ते काय होते तोडले गेले नव्हते किंवा ते ब्रेक केले गेले नव्हते. म्हणजेच आपण पाहू शकतो की याच्यावरती जशा प्रकारे न्यूक्लियोटाइडची रचना आहे, इथे ऍडिन आहे, इथे ऍडेनिन आहे, इथं ग्वानिन आहे, इथं ग्वानिन आहे, इथं सायटोसिन आहे, इथं सायटोसिन आहे, इथं ग्वानिन आहे, इथं पण काय ग्वानिन आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं सांकेतिक धागा. म्हणजेच काय याच्यावरची माहिती याच्याकडे दिली. उपयोग वापर कोणाचा केलाय साच्या धागाचा, हा काय केलाय वापरलाय, परंतु माहिती कोणाकडची घेतली ज्याचा कुठेही प्रकारे उपयोग केला नाही. म्हणजेच माहिती कोणाकडे होती याच्याकडे किंवा याच्यावरची माहिती या कोणाकडे दिली या mRNA वरती दिली. हा एवढा जनुकाचा काय केला समजा वापर केला आणि अशा प्रकारे हा एकेरी धाग्याचा mRNA तयार केला. याच्यासाठी वापरला साच्या धागा. साच्या धाग्यावरची माहिती काय केली याच्यावरती दिली किंवा साच्या धाग्याचा मदत करून हा एकेरी mRNAचा रेणू तयार केला. आणि याला सांकेतिक धागा का म्हटलं, कारण याच्यावरती जो न्यूक्लियोटाइडचा क्रम आहे तोच कोणावरती आहे या mRNA वरती आहे. बघा कन्फ्युज होऊ नका, मी काय सांगितलं की डीएनएचा जो धागा वापरला जातो mRNA तयार करण्यासाठी त्या mRNAचा आणि mRNA वरील ती न्यूक्लियोटाइड आणि त्या धाग्यावरील न्यूक्लियोटाइड यांचा क्रम एकमेकाला कसा आहे पूरक आहे. फक्त इथं थायमिनच्या जागी काय असणार आहे युरॅसिल, कारण mRNA मध्ये कधीही थायमिन किंवा कुठल्याही प्रकारच्या आरएनए मध्ये थायमिन हा नायट्रोजन युक्त आम्लारी रेणू नसतो. तर मग जसा जसा हा काय होतो पुढे सरकला जातो, हा जो काही फुगवटा आहे हा पुढे सरकला जातो, तसे तसे हे काय होतात हे दोन न्यूक्लियोटाइड परत एकमेकाला जोडले जातात आणि हे mRNA असा बाहेर पडतो. मग काय करतो आरएनए पॉलिमरेज काय करेल, जर इथं सायटोसिन असेल तर काय करतो पेशीमधून काय करतो ग्वानिन ज्या न्यूक्लियोटाइड कडे ग्वानिन आहे असा काय करतो न्यूक्लियोटाइड घेऊन येतो जोडला जातो. जर पुढे काय असेल परत पुढे समजा ऍडेनाइन असेल तर तो आरएनए पॉलिमरेज काय करतो युरेसिल असणारा न्यूक्लियोटाइड घेऊन येतो त्याला जोडतो. अशा प्रकारे हा आरएनए पॉलिमरेज काय करतो अनेक आरएनए चे न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडतो आणि आरएनएचा रेणू किंवा आरएनए ची श्रंखला तयार करतो. यालाच काय म्हणतात प्रतिलेखनाची प्रक्रिया. समजलं काय पाहिलं आपण सर्वात अगोदर पाहिलं की काय करत असतात डीएनए काय करतो आरएनएच्या मदतीने प्रथिनाची निर्मिती करतो, याला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. सेंट्रल डॉग्मा हा 3 टप्प्यामध्ये होतो, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. त्यामध्ये आपण पाहिलं की प्रतिलेखनाची प्रक्रियेमध्ये काय होतं दुहेरी धाग्याचा जो डीएनए त्याच्या एका धाग्याचा वापर करून एक mRNA तयार केला जातो, ज्या मार्फत डीएनए कडील जी माहिती आहे प्रथिने तयार करण्यासाठी ती कोणाकडे दिली जाते त्या mRNA कडे दिली जाते. त्याला प्रतिलेखन म्हणतात. ही प्रक्रिया केंद्रकात होते. त्यानंतर आपण पाहिलं की भाषांतरण आणि स्थानांतरण हे आपण नंतर पाहणार आहोत. खाली पाहिलं की प्रथिने म्हणजे काय, प्रथिने म्हणजे काय पाहत असताना आपण पाहिलं प्रथिने म्हणजे काय असतं एक अमिनो आम्लाची श्रंखला असते, त्याच्यामध्ये जे अमिनो आम्ल आहेत ते एकमेकाला पेप्टाइड बंधाने जोडले गेलेले असतात. त्यानंतर आपण पाहिलं की प्रतिलेखनाची प्रक्रिया पूर्ण कशी होते. प्रतिलेखनाची प्रक्रिया पाहत असताना आपण पाहिलं की हा समजा काय एक जनुक आहे किंवा डीएनएचा भाग आहे जो काय करतो एका विशिष्ट प्रकारच्या प्रथिनासाठी त्याच्याकडे काय माहिती आहे. तर मग या हा जो जनुक आहे या जनुकापैकी काय केलं जातं, हा जनुक म्हणजे काय, ह्या जनुकामध्ये दोन्ही पण डीएनएचे धागे असणार आहेत, त्याच्यापैकी कुठल्या तरी एकाच धाग्याचा वापर करून ही निर्मिती केली जाते किंवा हा mRNA तयार केला जातो. त्या धाग्याला आपण साच्या धागा असं म्हटलं जातं. मग साच्या धाग्यावरील न्यूक्लियोटाइडचा जसा क्रम असेल त्यानुसार तो आरएनए पॉलिमर विकर काय करतो त्या प्रकारचे त्याला पूरक असे जे न्यूक्लियोटाइड आहेत ते एकमेकाला जोडण्याचं काम करतो. जर म्हणजे सांगितलं ऍडेनाइन ज्याच्याकडे असणार जर न्यूक्लियोटाइड जर या साच्या धाग्यावर असेल तर त्याच्यासमोर कधी काय असणार आहे युरॅसिल. मग काय करतो ज्याच्याकडे युरॅसिल असेल असा न्यूक्लियोटाइड आणण्याचं काम कोण करतं तो आरएनए पॉलिमरेज काय करतो जोडण्याचं काम करतो. नंतर थायमिन असेल तर इकडे ऍडेनाइन जोडण्याचं म्हणजे ज्याच्याकडे ऍडेनाइन आहे असे अनेक तो काय करतो न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडतो. म्हणजे हे काय इथं आरएनए चे न्यूक्लियोटाइड. अगोदर आरएनए पॉलिमरेजने काय केलं की इथं ऍडेनाइन होता तर मग युरॅसिल असणारा न्यूक्लियोटाइड आणून जोडला, नंतर इथं थायमिन होता तर नंतर ऍडेनाइन असणारा जोडला, नंतर इथं सायटोसिन होता तर इथं ग्वानिन असणारा जोडला आणि अशा प्रकारे अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले आणि mRNAचा एकेरी रेणू त्याने त्या ठिकाणी तयार केला. अशा प्रकारे काय होते mRNA ची प्रक्रिया पूर्ण होते. नंतर आपण पाहिलं की त्याला सांकेतिक धागा का म्हटलं, याचा तर आपण काहीच उपयोग नाही केला कारण याच्यावरती जो न्यूक्लियोटाइडचा क्रम आहे तो कोणावरती होता या mRNA वरती, फक्त थायमिनच्या जागेवरती काय होतं युरॅसिल.
त्यामुळे त्याला म्हटलं सांकेतिक धागा. पहा मित्रांनो, हे तुमचं प्रकरण क्रमांक 1 आहे. हे फक्त एकमेवच असं प्रकरण आहे, थोडंसं किचकट आहे, कारण यामध्ये काय तुम्हाला ज्या काही सगळ्या संकल्पना आहेत त्या तुमच्यासाठी नवीन आहेत. परंतु हे खूप महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वी जाताल त्यावेळेस मला सेंट्रल डोग्मावरती सेपरेट एक चॅप्टर असणार आहे. त्यामुळं खूप मूलभूत संकल्पना येतात आणि खूप सोप्या भाषेत जसं तुम्हाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आतापर्यंत काय केलं आपण, mRNA तयार केलेला आहे. म्हणजेच काय केलंय की डीएनए कडे जी माहिती होती, म्हणजे डीएनए जो जनुक होता त्या जनुकाकडे काय होती, प्रथिनाची जी माहिती होती ती काय केली आता आपण कोडच्या स्वरूपात म्हणजेच काय, न्यूक्लिओटाइडच्या क्रमाच्या किंवा न्यूक्लिओटाइडचा हा काय पूर्ण क्रम आहे, या क्रमाच्या स्वरूपात काय केलेली आहे, mRNA कडे दिलेली आहे. यालाच काय म्हणतात, प्रतिलेखन. मग आता माहिती, आता हा काय झाला, हा जो mRNA तो कुठे आला, त्याला माहिती भेटली, त्याने डीएनए कडनं माहिती घेतली, डीएनए कडे म्हणजे त्या जनुकाकडनं माहिती घेतली आणि तो जो सांकेतिक संदेश आहे कोडच्या स्वरूपात असलेली जी माहिती ते घेऊन तो कुठे आलेला आता केंद्रकाच्या बाहेर आलेला आहे, पेशीद्रवामध्ये. कारण उरलेली जी प्रक्रिया आहे सेंट्रल डोग्माची ती कुठे होणार आहे, प्रथिने निर्माणाची प्रक्रिया पेशीद्रवामध्ये. त्यामुळं तो जो सांकेतिक संदेश डीएनए दिलेला आहे तो mRNA घेतो, म्हणजे mRNA तयार होतो स्वतः तिथं आणि तो संदेश स्वतः सोबत घेऊन हा mRNA डीएनएच्या केंद्रकाच्या बाहेर पडतो. आता नंतर एक माहिती बघा, हा हे सांगितलं आपण की हा धाग्याचा क्रम आणि mRNA वरील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. ग्वानिनच्या समोर सायटोसिन, ग्वानिनच्या समोर सायटोसिन, इथं पण पाहिलं आपण ऍडेनिनच्या समोर हा काय, याला पूरक क्रम म्हणतात. नंतर काय होतं, तयार होणार आहे हे पाहिलं. नंतर बघा, हा फक्त डीएनएतील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. आपण पाहिलं इथं ऍडेनिन आहे, इथं थायमिन होता, मग इथं थायमिन पाहिजे होता, परंतु हा mRNA म्हणून इथं काय झालं, युरॅसिल. आता शेवटला ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. आता काय झालं, mRNA तर तयार झाला, mRNA माहिती पण घेऊन आला डीएनए कडनं की अशा अशा प्रकारचं प्रोटीन बनवायचं, त्यासाठी हा कोड त्याच्याकडे दिलेला आहे. हा mRNA स्वतः घेऊन येतो. आता हा कोड म्हणजे काय असतो बघा, त्याच्या अगोदर आपण पाहू ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला mRNA वरील संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो, याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. mRNA संकेत घेऊन आला म्हणजे काय घेऊन आला, की ही जी प्रोटीन आहे किंवा जे प्रथिन आहे, किंवा मग प्रथिन म्हणजे काय, अमिनो आम्लाची श्रंखला, ही अमिनो आम्लाची श्रंखला कशी तयार करायची याच्याबद्दलची माहिती एका सांकेतिक किंवा कोडच्या स्वरूपात हा mRNA डीएनए कडनं घेऊन आलेला आहे. म्हणजेच तो काय करतो की कोणत्या प्रकारचे अमिनो आम्ल कोणत्या प्रकारे जोडायचे, म्हणजे सुरुवातीला कोणता अमिनो आम्ल असणार आहे, त्यानंतर 2 नंबरला कोणता अमिनो आम्ल असणार आहे, 3 नंबरला अमिनो आम्ल कोणता असणार आहे, म्हणजे हा जो अमिनो आम्लाचा क्रम आहे हा कशा प्रकारे असेल याबद्दलची माहिती हा कोण घेऊन आलाय, हा mRNA घेऊन आलेला आहे. मग ह्या mRNA वरती काय आहे, त्या mRNA वरती हे जे 3 काय आहेत न्यूक्लिओटाइड, 3 न्यूक्लिओटाइड कसे झाले, हे हा काय झाला, हा झाला एक कणा जो कशापासून बनलेला आहे, शर्करा फॉस्फरिक आम्ल. हा शर्करा फॉस्फरिक आम्ल आणि हा नायट्रोजन युक्त आम्ल रेणू असं मिळून हा बनला एक न्यूक्लिओटाइड, हा दुसरा न्यूक्लिओटाइड आणि हा तिसरा न्यूक्लिओटाइड. मग हे जे mRNA वरती हे जे 3 न्यूक्लिओटाइड असतात, त्या 3 न्यूक्लिओटाइड कडे एक कोणता अमिनो आम्ल आणायचा किंवा जोडायचा याच्याबद्दलची माहिती कोडच्या स्वरूपात दिलेली असते. त्यामुळं त्या 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाला अमिनो आम्ल असं म्हटलं जातं. आता बघा, अमिनो आम्ल हे मुख्यतः जर पाहिलं तर प्राथमिक स्वरूपाचे 20 अमिनो आम्ल आहेत, ज्यांचे नाव मी तुम्हाला ज्यावेळेस आपण भाषांतर शिकतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. फक्त लक्षात ठेवा की प्रथिन हे एक अमिनो आम्लाची काय असते, श्रंखला असते, आणि या श्रंखलेमध्ये जे एक अमिनो आम्ल असेल ते कोणतं असेल यासाठी एक ट्रिपलेट कोडॉनकडे माहिती असते. आणि एक ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतो की हा जो आपला mRNA, त्या mRNA वरती जे 3 न्यूक्लिओटाइड असतील त्या 3 न्यूक्लिओटाइडच्या प्रत्येक संचाला काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. हा पूर्ण काय तयार झालेला आहे, हा तयार झालाय तुमचा mRNA. हे पहिले 3 न्यूक्लिओटाइड आहेत, 1 2 3, हा एक ट्रिपलेट कोडॉन, 1 2 3, हा ट्रिपलेट कोडॉन, 1 2 3, हा तिसरा ट्रिपलेट कोडॉन. हा एक ट्रिपलेट कोडॉन काय करतो, हा एक ट्रिपलेट कोडॉन सांगतो, याच्याकडे माहिती असते की सुरुवातीला कोणत्या प्रकारचा अमिनो आम्ल जोडायचा. म्हणजे काय, एक ट्रिपलेट कोडॉन कडे एका कशासाठी माहिती असते, एका अमिनो आम्लासाठीची माहिती असते, आणि त्यानुसार काय होतं, हे अमिनो आम्ल एकमेकाला जोडले जातात. जसं की समजा ह्याने सांगितलं ह्याच्याकडे काय असेल, एक प्रकारच्या अमिनो आम्लाची माहिती असेल, मग त्यानुसार काय केलं जातं, एक प्रकारचा अमिनो आम्ल आणला जातो. त्यानुसार समजा हा काय करत असेल,
वाय साठी कोड असेल त्याच्याकडे किंवा वाय प्रकारच्या अमिनो आम्लाकरता याच्याकडे माहिती असेल तर वाय प्रकारचं अमिनो आम्ल आणलं जातं आणि हे सगळे अमिनो आम्ल एकमेकाला पेप्टाइड बंधाने जोडले जातात. म्हणजेच ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय की तो जो mRNA त्या mRNA वरती 3 न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपात जो संच असतो तो काय करतो एका अमिनो आम्लाकरता माहिती देतो किंवा एका अमिनो आम्लाकरता संकेत करत असतो किंवा त्याच्याकडे कोड असतो, त्यालाच म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. समजलं काय? हा एक आहे ट्रिपलेट कोडॉन. इथं काय असं समजा हा दुसरा ट्रिपलेट कोडॉन. त्या ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय 3 न्यूक्लिओटाइड आणि हे 3 न्यूक्लिओटाइड काय करतात एका कुठल्या तरी अमिनो आम्लाकरता एका विशिष्ट अमिनो आम्लाकरता काय करत असतात कोड करत असतात आणि त्या कोडनुसार अमिनो आम्ल त्या काय करत असतात त्या अमिनो आम्लाच्या शृंखलेमध्ये किंवा प्रथिनाच्या शृंखलेमध्ये जोडले जातात. यालाच म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय सांगितलं मी व्याख्या? प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला mRNA वरील संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो, याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. मग जसे ते ट्रिपलेट कोडॉन वाचले जातात म्हणजे काय केलं तर एकदा पहिला ट्रिपलेट कोडॉन म्हणजे 3 न्यूक्लिओटाइड वाचले जातील, त्यानुसार कोणता अमिनो आम्ल जोडायचा ते अमिनो आम्ल तिथे आणून जोडला जाईल. नंतर दुसरा ट्रिपलेट कोडॉन म्हणजे पुढचे 3 न्यूक्लिओटाइड वाचले जातील, मग ते कोणत्या अमिनो आम्लाकरता कोड करतात हे पाहिलं जातं आणि त्यानुसार तो अमिनो आम्ल जाऊन तिथं जोडला जातो. असे अनेक अमिनो आम्ल एकमेकाला पेप्टाइड बंधाने जोडले जातात आणि एक लांब शृंखला तयार होते, त्यालाच म्हणतात प्रथिने. तर मित्रांनो ही झाली पूर्णपणे प्रतिलेखनाची प्रक्रिया आणि ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. आतापर्यंत आपण काय केलं डीएनएच्या मदतीने जी माहिती ती mRNA कडे दिली प्रतिलेखनाच्या प्रक्रियेद्वारे आणि हा जो mRNA तो काय केलाय ती माहिती मेसेजच्या स्वरूपात कुठे घेऊन आलाय केंद्रकाच्या बाहेर घेऊन आलाय. उरलेली जी प्रक्रिया आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की त्याच्यावरची जी माहिती किंवा त्याच्यावर जो कोड पाठवले त्या कोड कसा वाचला जातो आणि त्या कोडनुसार अमिनो आम्ल कसे जोडून एक प्रथिनांची चेन कशी तयार केली जाते. ह्यामध्ये कुठल्याही काही तुम्हाला एकदम समजेल असं सोप्या भाषेत मी सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये काही शब्द अवघड आहे. जर तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता. तर पहा आज आपण फक्त प्रतिलेखन, सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आणि ट्रिपलेट कोडॉन इथेच थांबतोय. उद्या आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण भाषांतरणाची प्रक्रिया आणि स्थानांतरणाची प्रक्रिया कशी होते पाहू. मित्रांनो हा सेंट्रल डॉग्मा पूर्ण शिकून झाल्याच्या नंतर म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण हे संपूर्ण शिकून झाल्याच्या नंतर हे कसं होतं ही जी प्रक्रिया आहे ही मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलेली, परंतु जर तुम्हाला समजले नसेल तर कसं होतं हे मी तुम्हाला अॅनिमेशनद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपले लेक्चर पाहायला विसरू नका. जर तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे मी तुमच्यासाठी असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवत राहील. थँक्यू.